कोर्टाच्या आदेशानंतर अखेर बच्चू कडूंनी आंदोलनाचं ठिकाण सोडलं। अटक करून घेण्यासाठी आपल्या समर्थकांसह बच्चू कडू नागपूरच्या दिशेने रवाना। 2 दिवसात बावनकुळेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, संजय राऊतांचं आव्हान। बावनकुळेंची संपत्ती विकली तर कर्जमाफी होईल, राऊतांचा टोला। तर उद्याच येऊन संपत्ती घेऊन जा, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। रणनीती आखण्यासाठी उद्या बैठक, तर मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबई पिंजून काढा, भाजप नेत्यांचे कार्यकर्त्यांना आदेश। महिला आयोगाकडून मृत डॉक्टरला बदनाम करण्याचा प्रयत्न, आयोगाविरोधात कोर्टात जाणार, सुषमा अंधारेंचा इशारा। तर रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याचीही मागणी। फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं हॉटेलमध्ये जातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर, तर मोबाईलमधल्या पुराव्यांशी कोणतीही छेडछाड नाही, पोलिसांचा दावा। एकनाथ खडसेंच्या घरातील चोरीत पुराव्यांच्या सीडी सुद्धा गायब झाल्याचा दावा। सीडी चोरण्यामागे नेमका उद्देश काय, खडसेंचा सवाल। मोंथा चक्रीवादळाचा मराठवाड्याला फटका, लातूर, जालना, परभणी आणि बीडमध्ये पावसाचं थैमान, शेतकरी मेटाकुटीला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।